वैदर्भी हरिकीर्तन संस्थेचे सर्व सभासद, प्रल्हाद महाराज सेवा प्रतिष्ठान समितीचे सर्व सभासद, आजचे प्रमुख अतिथी हरिहरभुवा नातू, प्रवीण दवणे, श्रीपाद अपराजित, विवेक तरासे आणि श्री उपेंद्र भट या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज कीर्तनामधून, व्याख्यानामधून आणि गाण्यामधूनही बहुता भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातल्या रसराज शृंगाराची मांडणी होणार। रुक्मिणी कृष्ण संवाद या विषयावरचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे। मित्रहो, या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि यांचं पुष्पगुच्छांनी स्वागत करण्याची विनंती मी कार्यकर्त्यांना करतोय। आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण हरिहरभुवा नातू यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी अभय पारसकर यांना करतोय। पारसकरांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आजचे बुवा हरिहरभुवा नातू यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमो नमः। नारायणो नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततः जयमुदीरयेत्। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र सद्गुरु श्री प्रल्हाद जी महाराज की। गोवर्धन धर गोपालनरत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम।
ब्रह्मर्षी नारद नमुनी नमुनी सकलासी मान्य मान्यास हरिगुण कथन करी हा हरिहर द्विज देव संत दासास गोपाल कृष्ण महाराज की. प्रथेप्रमाणे संकीर्तन करायचं. एवढा जनसमुदाय, आपली जुनी आर्य परंपरा भजनाची संकीर्तनाची तुमच्या रूपानं आमच्यासारख्या कीर्तनकारांना पाहायला मिळते. सर्वांनी टाळ्या आणि आवाज या घोषामध्ये आपण आता नामस्मरण करायचं आहे. श्री रघुनंदन जय सियाराम. कारण सध्या रामाला आम्ही हिंदूंनीच संकटात टाकलेला आहे सेतूच्या प्रश्नावरून. तेव्हा त्याला आपण या लोकांचे बुद्धिभ्रम जे झालेले आहेत ते पुन्हा एकदा त्या आपल्या धार्मिकतेकडे वळवण्यासाठी आपण सर्वांनी हे भजन टाळ्यांच्या गजरात करायचं आहे. श्री रघुनंदन जय सियाराम बोला. श्री रघुनंदन जय सियाराम बोला. श्री रघुनंदन जय सियाराम. श्री रघुनंदन जय सियाराम बोला. श्री रघुनंदन जय सियाराम.
आणि मन यांच्या क्षितिजा पलीकडे असणारा विषय मांडण्या एवढी दिव्य प्रतिभा नक्कीच माझ्याकडे नाही. परंतु काही का होईना वाणी आणि मन यांना पावित्र्य लाभण्यासाठी डॉक्टर दिलीप डबिरानी हा विषय तुमच्यासमोर मांडण्याची ही सुसंधी दिल्याबद्दल आणि तुम्हाला माझ्या कौतुकाप्रमाणे काहीतरी देण्यासाठी आज मी उभा आहे. सर्व अध्वर्यूंना नमस्कार करून मी माझ्या या विषयाला प्रतिपादन करतोय, सुरुवात करतोय. महाराष्ट्राचं एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून नागपूरचा उल्लेख मी करतोच, परंतु कीर्तनकारितेचा इतका उदो महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही नाही हेही जाहीर सभेमध्ये सांगू इच्छितो. त्यामुळे नागपूरच्या म्हणण्यापेक्षा वैदर्भीय विचक्षणांना नमस्कार करून मी माझं हे मनोगत मांडायला सुरुवात करतोय. माझं हे मनोगत लक्षात घेऊन आपण क्षमा करून हा विषय ऐकाल असा विश्वास ठेवून सुरुवात करतोय. कीर्तनामध्ये सर्वसाधारणपणे अध्यात्म मांडलं जातं, पण आज सर्व तुम्ही समृद्ध ग्रस्ताश्रमी जमलेले आहात आणि आनंद आहे की कीर्तनातून मला प्रपंच मांडण्याची संधी डबीर बुवांनी इथे मिळवून दिली आहे. संसारी कांताची सार जाणे, संसारी कांताची सार जाणे, जाणे संसारी कांताची सार जाणे, संसारी संसारी कांता सतीपतीला गुणी, सतीपतीला गुणी, सतीपतीला गुणी, सतीपतीला गुणी अति प्रीत करी मानी इतर असार जाणे, सतीपतीला गुणी अति प्रीत करी, सतीपतीला गुणी अति प्रीत करी, सती सदना वाचून हसतो, सती सदना वाचून हसतो, स्वर्गही खचित असार जाणे, संसारी कांता पंढरीनाथ नादेर दाने तादाने देम तादाना देम नादेर दाने तादाने देम तादाना देम नादेर दाने तादाने देम तादाना देम नादेर दाने तादाने देम तानाना देम देम तानाना नाना तानाना नाना देम देम तानाना नाना तानाना नाना देम तादीम दोम तानाना तिरगिट तक्ता तिरगिट देम तादीम दोम तानाना तिरगिट तक्ता तिरगिट देम नादेर दाने तादाना देम नादेर दाने तादाने धादा तिटा ता तिटा करधा तिटा 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 धादा तिटा ता तिटा करधा तिटा 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 धादा तिटा ता तिटा करधा तिटा करधा तिटा 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 धादा तिटा ता तिटा करधा तिटा 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 कान तिरगिट 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 तक्का दीम तिरगिट तक्का दीम तिरगिट तक्का दीम तानाना दीम नादिर दे दानी दादानी देम तानाना दीम नादिर दे दानी दादानी देम तानाना दीम नादिर दे दानी दादानी देम तानाना दीम नादिर ताना दोम दाना ना 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 ना
दाने दादाने ना तेरे तेरे दाने दादाने ना तेरे तेरे दाने दादाने। संसारी कांताची सार जाणे सतीपती लागुनी अति प्रीत करी मानी इतर असार। महाराज, आपण सर्व प्रपंची जमलो आहोत। या प्रपंचाला फार पूर्वीपासून कमी लेखण्यात आलंय परमार्थाच्या तुलनेने, पण तसं नाहीये। या परमार्थाचं काही जणांनी इतकं भयानक वर्णन करून ठेवलेलं आहे। मी जुने कीर्तनकार सांगताना ऐकायचो की भवारण्यम भीमम, हा प्रपंच म्हणजे अरण्य आहे। म्हणजे एखाद्या माणसाने जंगलात जावं आणि वाट चुकल्यानंतर पुन्हा मूळ जागी कधी येऊ नये, याला संसार म्हणतात। काही जणांनी याला भवसागराची उपमा दिली। भव म्हणजे संसार, आणि हा सागर असा आहे, एकदा प्रपंचात पडलं, ज्याच्या सोंगट्या चांगल्या पडतील नशिबाचा तोच तरला, नाहीतर एकदा त्या सागराच्या भोवऱ्यामध्ये जशी नाव अडकली की पहिलं तीराला पोचत नाही, तसं या प्रपंचामध्ये तुमच्या आमच्यासारख्या पामरांचं होतं। असं एक भयानक चित्र या प्रपंचाविषयी निर्माण करून ठेवलं। याला दुस्तर म्हटलं, या संसाराला तरायला फार कठीण असं म्हटलं, दुस्सह असं या संसाराला म्हटलं। इतकी त्या संसाराची निंदा केली। मग तुम्ही म्हणाल, बुवा एवढं भीषण स्वरूप या प्रपंचाचं उभं केलं, या प्रपंचामध्ये अनुकूलता काही नाहीच का? अनुकूल असं काहीच नाही का? तर मंडळी, मी सांगतो, सर्व ऋषीमुनींपासून आतापर्यंतच्या सर्व कवींपासून, साहित्यिकांपासून आणि अनुभवी प्रपंचकांनी जे वर्णन केलं आहे त्यावरून हा प्रपंच अनुकूल होऊ शकतो, पण त्याला एकच रामबाण उपाय आहे। तो म्हणजे संसार हा जर रथ मानला तर त्या रथाची जी दोन चाकं आहेत, पती आणि पत्नी, या दोन मनांची जर संलग्नता असेल, ही दोन मनं जर एकमेकाला समजून घेणारी असतील, तर हा दुस्तर प्रपंच सुस्तर होतो, हा दुस्सह प्रपंच सुसह्य होतो, आणि मग आनंदाला पारावार राहत नाही। तुम्ही म्हणाल, बुवा हा कसा काय होतो? घरामध्ये लक्झरी आर्टिकल्स असली तर प्रपंच सुखाचा होतो का? घरामध्ये भरपूर पैसा आणून ठेवला, प्रपंच सुखाचा होतो का? तुम्ही एखादं पद मिळवलं मोठं म्हणून प्रपंच सुखाचा होतो? विचारा जाऊन पद मिळवणाऱ्यांना, दिल्लीपासून इथपर्यंत, खालपर्यंत, गल्लीपर्यंत प्रतिष्ठा मिळवली, प्रपंच सुखाचा होतो का? नाही। याने कशाने प्रपंच सुखाचा होत नाही। प्रपंच सुखाचा होतो तो मनाच्या संलग्नतेनं। गरीबातल्या गरीबाच्या झोपडीमध्ये जरा डोकावून बघा, रात्रीच्या वेळी खायला अन्न नसतं, चहा आणि आमचा तो निषिद्ध बटर खाऊन ती जगतात, पण त्यावेळी सुद्धा एकमेकाला खुपलं तरी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्या झोपडीत, आणि स्वर्ग निर्माण करतात। ही मनं जर सांभाळता आली प्रपंचातली, तर परिस्थिती, पैसा, पद कशाचीही गरज नाही, प्रपंच तुमचा आमचा सुखी होऊ शकतो। मी म्हणतो, सुखी होण्यापेक्षा तो आनंदी होतो। हेच तर संसाराचं गमक आहे। दसऱ्याच्या वेळी आपण सोनं लुटताना ते आपट्याचं पान देतो बघा, काय कल्पना आहे? ती दोन पानं एकमेकाला चिकटलेली आहेत। कशी आहेत? दोन हृदये एकमेकांना चिकटतात तशी आहेत ती। अशी ज्यावेळी पती पत्नींची दोन हृदये एकत्र येतात ना, त्यावेळी परिस्थिती वगैरे सगळी गेली बाजूला, आम्ही सुखाचा आणि आनंदाचा संसार उभा करू शकतो असं प्रत्येकाला ठामपणे वाटायला लागतं। मामला लक्षात घेण्यासारखा आहे। धर्म आणि त्याचे भाऊ वनामध्ये गेलेत। शकुनीने जुगारामध्ये हलवलाय। कधी नव्हे ती दुर्बुद्धी झाली। वल्कल नेसून सगळे पांडव अरण्यात गेले। त्या झोपडीमध्ये चंद्रमौळी राहायला लागले। 4 भाऊ शिकारीला गेलेत आणि धर्मराजा घरामध्ये पूजा वगैरे आटोपतोय। इतक्याच एक ऋषिकुमार हातामध्ये कमळाची फुलं घेत घेत धावत धावत आला आणि त्या धर्मराजाला म्हणतो, धर्मराजा अरे बघ ना रे, कोण येतंय, कोण येतंय बघ। पाहिलं तर मार्कंडेय ऋषी येत आहेत। काय आनंद झाला धर्मराजाला, डोळ्यात पाणी आलं। मार्कंडेय ऋषी आले। तो म्हणाला, ऋषीवर हे पीठ अलंकृत करावं। पीठ म्हणजे बसायला दिलेला दगड होता।
कारण या दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये, जुगार खेळून हरल्याच्या अवस्थेमध्ये वल्कलं नग्न पाठवलं जवळजवळ. तो विषय सोडून द्या, पण इथं बसायला दगडाशिवाय काय नाहीये. या पीठावर बसावं असं धर्मराजा सांगतोय. ते बसलेत पीठावर आणि त्याच्या चर्येकडे पाहतायत. सारखं त्या धर्मराजाकडे पाहतायत. धर्मराजा हातामध्ये फुलांची परडी घेऊन उभा आहे. मी तुम्हाला मधुपर्क देतो, तरी सुद्धा त्यांचा तिकडे लक्ष नाही. ते सारखं धर्मराजाच्या चर्येकडे पाहतायत. तो म्हणतोय मी तुमची पूजा करतोय, ऋषीवर लक्ष द्या, तरी सुद्धा ते चर्येकडेच पाहतायत. धर्मराजा विचारतोय माझ्याकडून काही सेवेत त्रुटी झाली का? या गरीब अवस्थेमध्ये होऊ शकते, पण माझ्याकडून काही चुकलं का? सारखं माझ्याकडे पाहताय, काय पाहताय? उत्तर मार्मिक आहे, लक्षात घ्या. धर्मराजा, तुला पाहत नाहीये, तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहतोय. तुझ्या चेहऱ्यावरचा हा सुखाचा भाव पाहतोय. अरे, राजसूय यज्ञाच्या वेळी मी तिथे आलो होतो इंद्रप्रस्थाला. त्यावेळी तू प्रति इंद्र चक्रवर्ती लक्षणांनी युक्त भारतातलेच नव्हे तर परदेशातले राजे मुकुट तुझ्या समोर वाकवत होते. अशा वेळी तू सिंहासनावर मला बसवलं होतंस. तू राजसिंहासनावर होतास आणि तुझ्या हातामध्ये आता जे हे वेताचं ही जी परडी आहे त्याच्याऐवजी त्यावेळी रत्नजडित अशी परडी होती, फुलं तशीच होती. पण त्यावेळी राजसूय यज्ञाच्या वेळी मधुपर्क देताना जे समाधान तुझ्या चेहऱ्यावर होतं, तेच धर्मराजा आज या दरिद्री अवस्थेमध्ये सुद्धा, या केमळाच्या झोपडीमध्ये, वेताच्या अशा या परडीमध्ये सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर कसं काय समाधान विलसू शकतं, सांग मला धर्मा. म्हणून मी जरा तुझ्या चेहऱ्याकडे पाहतोय. तेव्हा धर्माने उत्तर दिलं काय माहितीये का? हे तुम्ही आम्ही सगळ्या प्रपंची लोकांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. धर्म म्हणतो त्याही परिस्थितीत समाधान होतं आणि याही परिस्थितीत माझ्या चेहऱ्यावर समाधान आहे. याला कारण ऋषीवर माझी पत्नी द्रौपदी ही त्या दरवाजाच्या आडून ऐकते आणि तिच्या महाशय तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नवरा आपल्याबद्दल एवढे कृतार्थतेचे उद्गार करतोय. बस हाच संसाराचा खरा उद्देश होता आणि तो आज साध्य झाला. तिला एवढा आनंद झाला, पतीने आपला गौरव केला. मुनिवर, ही द्रौपदी, तो सांगतोय धर्म पुन्हा त्यासी म्हणे, धर्म पुन्हा त्यासी म्हणे, मार्कंडेया मुनीश्वरा आर्या आढळली तिही लोकी, आढळली तिही लोकी सत्वाढ्या आमुची जशी भार्या. ऋषीवर, ही माझी जशी पत्नी द्रौपदी आहे ना, ऋषीवर तुम्हाला मरण नाही, तुम्ही चिरंजीव आहात. मार्कंडेय ऋषी, तुम्ही युग पाहिलीत, मन्वंतर पाहिलीत, तुम्ही अनेक युग पाहिलीत, पण अशी माझ्या द्रौपदी सारखी बायको पाहिलीत का हो? ही घरामध्ये असते ना ज्यावेळी झोपडीत, हे आनंदाश्रू आहेत. ही घरामध्ये झोपडीत ज्यावेळी असते ना त्यावेळी असं वाटतं की माझ्या अवतीभोवती एक कविताच रुंझुंटते की काय. जिने ही साम्राज्यामध्ये जन्माला आलेली, जिच्या पावलांनी कधी जमीन पाहिली नाही, कायम गालिच्यावर फिरणारी अशी ही एकेकाळची युवराज्ञी आमच्या बरोबर या कंटकाकीर्ण मार्गावरून चालत आली. कशी आली? रामाच्या मागून जानकी यावी तशी, श्रुतींच्या मागून स्मृती यावी तशी, अशी ती या कंटकाकीर्ण मार्गानं आमच्या बरोबर आली. तिने कधीही याच्याबद्दल व्यथा व्यक्त केली नाही. खरंच अशी पत्नी मिळणं म्हणजे जन्मजन्मांतरीचं पुण्य लागतं. हे ज्यावेळी त्या पत्नीने ऐकलं त्यावेळी काय भाव झाला असेल पतीविषयी. असा भाव तुम्ही आम्ही प्रपंचात असताना पतीचा आणि पत्नीचा तुमचा आमचा असतो का हो? असत असेल तर आम्ही खऱ्या अर्थानं प्रपंची होऊन कृतार्थ झालो. याला म्हणतात पातिव्रत्य. पातिव्रत्याच्या खूप गप्पा मारतो आम्ही. आमच्या आर्य संस्कृतीतच फक्त पातिव्रत्य आहे. म्हणून मी फरक सांगतो. पाश्चात्य जीवनामध्ये एका जन्मामध्ये 7 स्त्रिया बदलण्याची मनोवृत्ती असते. आमच्याकडे 7 जन्म एकच पत्नी किंवा पती मिळावा अशी अपेक्षा असते. हेच तर आपल्या आर्यावर्ताचं वैशिष्ट्य आहे. पतिव्रता पातिव्रत्य याच्यावर व्याख्यानं खूप दिली जातात. आमचे रामकेशव रानडे एकदा पाश्चात्य देशात गेले आणि एका ख्रिश्चनांच्या त्या स्मशानात गेले. छान उदाहरण दिलंय त्यांनी. तिथं एक बाई आपल्या मेलेल्या नवऱ्याच्या थडग्याला वारा घालत होती, डोळ्यातून अश्रू ढाळत होती.
हे आपल्या बायकोला म्हणाले, बघ आम्ही हिंदुस्थानात व्याख्यानं देतो पातिव्रत्याची, पण ही किती पतीशी एकनिष्ठ आहे बघ, हिचा फोटो घेऊया, हिची मुलाखत घेऊया आणि छापूया. म्हणून तिच्याजवळ गेले. तुझ्यासारखी पतिव्रता पाश्चात्य देशात दिसली म्हणून आम्हाला आनंद वाटला, म्हणून फोटो घ्यायला लागलेत. ती म्हणाली, फोटो कशासाठी घेताय? तुमच्या पतीवर तुमचं एवढं प्रेम आहे, पती मेल्यानंतर सुद्धा तुम्ही थडग्याला वारा घालतात. ती म्हणाली, खड्ड्यात गेलं प्रेम. माझ्या पतीनं मरताना इच्छा व्यक्त केली आहे, निदान थडग सुकेपर्यंत तरी दुसरं लग्न करू नको. पंढरीनाथ. पातिव्रत्य ही भाषणातली गोष्ट नाही, लक्षात घ्या. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांना हे पातिव्रत्य भक्तीसाठी वापरावं असं वाटलं. पत्नीने पतीवर प्रेम जसं केलं तसं भक्ताने जर परमात्म्यावर केलं, असा उलटा दृष्टांत वापरणारे तुकाराम महाराज खरंच धन्य. प्रपंचाला त्यांनी मोठं केलं. पतिव्रता नेणे नेणे आणि कांची स्तुती, पतिव्रता नेणे नेणे आणि कांची स्तुती, पतिव्रता. सर्व भावे पती ध्यायी मनी, सर्व भावे पती ध्यायी मनी, पतिव्रता नेणे नेणे आणि कांची स्तुती, पतिव्रता नेणे नेणे आणि कांची. तैसे माझे मन एकविध झाले, तैसे माझे मन. तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले वीण तुझे, नावडे विठ्ठले वीण तुझे, पतिव्रता पंढरीनाथ. पातिव्रत्याचा अर्थ काय हो? लग्न होतं आपलं, त्यावेळी गंमत अशी असते की आपल्या मुलीला ज्यावेळी उभा करतो बाप, त्यावेळी सांगतो की निरतिशय आनंदा करता हा सोहळा मी केलेला आहे. तुम्हालाच नव्हे तर तुमच्या पूर्वजांना सुद्धा तुमच्या वागण्यानं खरा आनंद मिळावा, असं पातिव्रत्य तुमच्या जीवनामध्ये जपा. लग्नातला आणखी एक विधी आहे, पुण्यवचन असतं. तिथे यजमान बसतात, पलीकडे त्यांची पत्नी बसते, पलीकडे मुलगा किंवा मुलगी, आणि अशी सगळी पुण्यवाचन सुरू असतं. सुरू असताना विधी सुरू असतात. त्या पुण्यवाचनातले मंत्र कशासाठी आहेत याचा आपण विचारच करत नाही. संबंध आयुष्यासाठी आम्ही दोन मन एकत्र जोडतो आहोत, त्याच्याकरता देवतांना खुश करणं आणि देवतांची कृपा करणं. पण लग्नामध्ये हा हेतू कुठे असतो? बाकीचा सगळा सोहळा लोकांना दाखवण्यासाठी लग्न असतं. आणि त्यावेळी भटजी सांगतात, गणपती पूजन होतं, गणपतीवर अक्षता घालून झाल्या, वरुणाय नमः, वरुणावर अक्षता घाला. तो अक्षता घालण्यासाठी यजमानाचं लक्ष वरुण कुठला आणि गणपती कुठला हेही त्याला विचारायला माहिती नसतं. आपण हिंदू आहोत, आपणाला विधी माहिती पाहिजेत. वरुणाय नमः, वरुणावर अक्षता घाला. तोपर्यंत सांगतो, अरे 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 पिंकी 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 पिंकी, अरे वा, अरे मागे बंटी सुद्धा वरुणावर अक्षता घाला. अरे वा, आज रेल्वे लेट आली वाटतं, वरुणावर अक्षता घाला. रूम नंबर 4 वरुणावर अक्षता घाला. नाही नाही म्हणाले, उपीट ठेवलेला आहे आणि बाकीच्यांना मसाले दूध पण आहे, जेवणाला वेळ आहे, वरुणावर अक्षता घाला. मी आलोच म्हणाले, वरुणावर अक्षता घाला. अक्षता वरुणावर घालताना गणपतीवर पडल्या, वरुणावर पडल्या, भटजींच्या मांडीवर पडल्या. कारण लक्ष कुठे? कशासाठी अक्षता, कशासाठी मंत्र, कशासाठी विधी माहिती नाही आहे. अगदी अग्नीच्या समोर ज्यावेळी पती पत्नी एकत्र उभे राहतात त्यावेळी भटजी सांगतात, उजव्या हाताला पत्नीला उभं करतात. काही जणांना गोड गुदगुल्या होतील, ज्यांची झाली नाहीत ते म्हणतील, बुवा आमचा योग केव्हा येतो सांगा लवकर. आणि असं उभं करतात आणि भटजी सांगतात की त्या वधूच्या खांद्यावर हात ठेवा. तो खांद्यावर हात ठेवतो आणि भटजी मंत्र म्हणतात. त्यानंतर सांगतात तो हात जरा हृदयाजवळ लावा.
मग हृदयाजवळ लावताना काय होतं की तिला आणखी जरा जवळ घ्यावी लागते, कारण हृदयाकडे परत घ्यायचं आहे. आणि ते हात लावल्यानंतर ते मंत्र म्हणतात, मम हृदये हृदयंते अस्तु मम चित्तम चित्तेन अन्वेही, असं भटजी म्हणत असतात. मम हृदये हृदयंते अस्तु, तुझं हृदय माझ्या हृदयात, माझं तुझ्या, म्हणजे दोघांची भावना एक असू दे, असा सुंदर मंत्र आहे. पण नवरा आणि नवरी या अर्थाकडे कधी बघत नाहीत, भटजींना कधी मंत्र विचारत नाहीत, आणि न विचारल्यामुळे भटजींनाही अर्थ सांगता येत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. मम हृदये हृदयंते अस्तु, तुझं हृदय माझ्या हृदयामध्ये, हा मंत्र कोणी म्हणायचा? भटजीने नव्हे, ज्यांनी एकमेकाला हृदय द्यायचे त्यांनी म्हणायचं आहे. मम हृदय हृदयंते अस्तु मम चित्तम चित्तेन अन्वेही, असा मंत्र म्हणायचा. पण हृदयाकडे हात गेल्यानंतर लोकांचं लक्ष मंत्रापेक्षा, अरे फोटोग्राफर कुठे आहे, तो बिचारा झोपेत असतो, जो सटपटल्यासारखा येतो एकदम. भटजी म्हणाले आता तो सीन गेला, पण परत एकदा मंत्र म्हणा, कॅसेट पुन्हा रिव्हर्स करा, पुन्हा म्हणा, फोटो होईपर्यंत मंत्र म्हणा. पण कधीही कोणी मंत्राचा अर्थ विचारलेला नाही. संसारी कांताची सार, पती पत्नी एकत्र येतात, ती कशासाठी येतात? ही दोन हृदय एकत्र यावी याच्यासाठी. राजे आणि प्रधान शिकारीला निघालेत. राजे आणि प्रधान शिकारीला निघालेत. संध्याकाळपर्यंत शिकार मिळाली नाही. लांबवर दोन काळविटं दिसली, लांबवर दोन काळविटं दिसली, म्हणून तिथं गेले. जवळ गेले, हरणं उठलीच नाही तर पळणार कुठून? शेवटी त्यांनी प्रत्यंच्या होती तशीच ठेवली. प्रधानाला म्हणाले, ही हरणं काळविटं होती, मोठी शिंग, अरे उठत का नाही, झोपलीत का बघ. तो गेला आणि म्हणाला, महाराज, प्रधान म्हणाला, त्याने जरा उलटी सुलटी करून बघितली, महाराज ही दोघंही मेलेली आहे. तो कशानं मेली? तेव्हा जरा उलट करून पोटाकडे पाहिलं. प्रधान म्हणाला, राजे मी नक्की सांगतो, या पठारावर पाण्याचा थेंब सुद्धा नाही आहे. ही तहानेनं मेली दोघंही, कारण यांच्या पोटाला त्रिकोणी कोनाडा पडलेला आहे. आणि त्यातही राजे सांगतो, ही मादी आणि एक नर आहे, ही मादी गरोदर आहे. राजे म्हणाले, कशामुळे ती मग मेली असतील? प्रधान म्हणाले, सांगतो. यातल्या की नाही, नराला तहान लागली. तो म्हणतोय मादीला, अगं फार तहान लागली, जीव तुटेपर्यंत धावत धावत या कपारीपर्यंत आले. त्या कपारीत थोडंसं पाणी होतं. आता ते एवढंसं पाणी दोघांना पुरणारं नव्हतं. मादीलाही तहान लागली होती, पण ती म्हणते, तुम्हाला पहिली तहान लागली, तुम्ही पिऊन घ्या. तो म्हणतो, नाही ग, अगं तू एका बाळाची आई आहेस, तू पिऊन घे, तुम्ही पिऊन घ्या, तू पी, मी असाच बसून राहील, तुम्ही पिऊन घ्या. तू पी आणि तुम्ही प्या, करता सोडी ती दोघे प्राण. कोणी पाणी प्यावं यासाठी महाराज, हे मरण भाग्यवंतांचं आहे. हे मरण सामान्यांना मिळत नाही. हे पशवादिकांच्या वाट्याला हे जर सुख येतं, तर तुम्ही आम्ही बुद्धिवान आणि भावनाप्रधान माणसं, आम्ही हे सुख कुठे शोधतो बरं? जरा आपण सिंहावलोकन करूया, आपण चुकतोत का बरोबर आहोत हा विचार करूया आपण. नाहीतर ते मंत्र म्हणतो आपण तिथे, मम हृदये हृदयंते अस्तु मम चित्तम चित्तेन अन्वेही. नुसते मंत्र म्हणून काय उपयोगाचं आहे? हे मंत्र म्हणून नाही चालणार आहे याच्यासाठी. आणि बरं, मंत्र सोडूनच द्या, ओ मंत्राचा खरं म्हणजे अर्थ कर्ण संपुटातून हृदयामध्ये जाणं आवश्यक असतं. पण गंमत अशी होते, तंत्राकडे सुद्धा लक्ष नाही. आपण हिंदू आर्य संस्कृतीचे पूजक असे आपण सर्वजण म्हणून घेतो. लक्षात ठेवा, 3-4 लाख रुपये सणंगासाठी खर्च करतो, 1.5-2 लाख रुपये मंडपासाठी खर्च करतो, 50,000 रुपये साऊंड सिस्टीमसाठी खर्च करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी जेवणाचं एक ताट 150 रुपयाचं देतो. पण भटजींच्या त्या साहित्याकडे मात्र इतकं दुर्लक्ष. ओ, त्यांना आणलेल्या सुपाऱ्या सुद्धा पिढ्यानपिढ्या चाललेल्या सुपाऱ्या असतात, त्यांना किडी आलेल्या असतात. कुठल्याही एका ब्राह्मणाने मला कधी सांगितलं नाही की एखाद्या यजमानाने मला बासमती तांदूळ आज हौसेने दिले. नाही हो, तिथे पैसे खर्च करताना काय वाटतं कोणास ठाऊक. त्या सुपाऱ्या सुद्धा पिढ्यानपिढ्या त्या माडीवर असतात, खापर पणजोबापासून चालत आलेल्या सुपाऱ्या. मग ते इथे बसलेले असतात, गणपतीला आवाहन करायचं, ती सुपारी तिथे ठेवायची. आता एवढ्या विवाहासारख्या प्रसंगी गणपतीचे आशीर्वाद घ्यायला त्या विघ्नहर्त्याचे म्हणून ब्राह्मण पुढे बसतात. म्हणूनच आमचा संसार पुढे असा होतो. तिथे त्या किडक्या सुपाऱ्या आणून ठेवलेल्या आहेत. आणि ब्राह्मण सांगतो, ती सुपारी हातामध्ये घ्या, हस्तयोर्घ्यम पादयोपाद्यम. मी स्वतः ब्राह्मण आहे, पूजेला जायचो कुठे कुठे. कधी सांगितलं विलेपनार्थे चंदनम समर्पयामी का? ती सुपारी जी असते ती सुपारी असतो का शेंगदाणा हेच कळत नाही, इतकी ती लहान असते. अगदी श्रीवर्धनी रोठा नसला तरी चालेल, पण सुपारी ब्राह्मणाला चांगली, ओ आपलं देवकार्य आहे त्याच्यासाठी सुपारी. आणि ती सुपारीला गंध लावलं. थोड्या वेळाने पुन्हा त्या विड्याचा प्रश्न आला. म्हटलं ती सुपारी गेली कुठून? तर तो यजमानही शोधायला लागला. आता ती शेंगदाण्यासारखी सुपारी, त्याला गंध लावलं, ती हाताला चिकटून होती बराच वेळ. त्याला आपण काय करणार? पंढरीनाथ. आणि मग ती
सुपारी, ती सुपारी घेतली. हस्तयो अर्घ्यम पादयो पाद्यम, आणि 5 पळ्या पाणी घाला. 5 पळ्या पाणी घालताना काय झालं, आतमध्ये होती अळी. आता किडकी सुपारी, त्या अळीला वरून पाणी आणि खाली तांदूळ, त्यामुळे ती कोंड मारा झाला त्या अळीचा. तिला वरही जाता येईना पाण्यामुळे आणि खाली जाता येण्या, शेवटी तिने आकांताने त्या तांदूळामध्ये डोकं खुपसलं आणि सुपारी हलवल्याबरोबर यजमान खुश. भटजींना म्हणतो, काय भटजी तुमचे पॉवरफुल मंत्र आहेत. प्रत्यक्ष हालायला लावली सुपारी, प्राणप्रतिष्ठा झाली. पंढरीनाथ. मंत्राकडे लक्ष नाही आपलं. विवाह ज्या विवाहाच्या वेदीवर आम्ही संस्कार करून घेतो आहोत, मंत्रावर लक्ष नाही, तंत्रावर लक्ष नाही. मग ते मंत्र कर्ण संपुटातून हृदयात कधी यायचे? खरं म्हणजे प्रपंचामध्ये जर हा यशस्वी व्हायचा असेल तर एकच सूत्र आहे, या प्रपंचामध्ये 2 हृदय एकत्र यावी. मगाचा मंत्र, मम हृदये हृदयंते अस्तु मम चित्तम चित्तेन अन्वेहि. काय अर्थ आहे? आपले ओठ जरी 2 असले तरी बोलणं एक, कान जरी 2 असले तरी ऐकणं एक, डोळे जरी 2 असले तरी पाहणं एक, पाय जरी 2 असले तरी चालणं एक, तशी हृदय जरी 2 असली तरी विचार आणि भावना एक. असं ज्यावेळी प्रपंचामध्ये होतं त्यावेळी प्रपंच यशस्वी होतं, याबद्दल तिळमात्र शंका नको. म्हणून आमच्या मूळ पद्यकारांनी म्हटलंय, संसारी कांताची सार जाणे. परिस्थिती इथे काही कारणीभूत आहे का हो? घरामध्ये काही पाहिजे कमी जास्त याच्यावर प्रपंच अवलंबून नाही. लक्षात घ्या, एखादा माणूस झोपडीमध्ये राहतो, फाटक्या झोपडीमध्ये, तो काय म्हणतो? तो असं म्हणतो, तो रडवा असतो ना, तो कायम आयुष्यभर रडतच राहतो. तो म्हणतो, बुवा ओ माझ्या झोपडीला किती छिद्र आहेत वर, सूर्याचे कडक ऊन आत येतात, पावसाळ्यामध्ये पाणी अंगावर गळतं, असे आम्ही दरिद्री आहोतो. पण जो आशावादी आहे तो काय सांगतो माहिती का? बुवा हे उन्हाचे कवडसे येतात आत, पावसाळ्याचं पाणी येतं, पण बुवा एक वेळ असा आनंद होतो तुम्हालाही मिळत नाही. पौर्णिमेचं चांदणं सुद्धा चंद्राचं त्याच झरोक्यातून खाली येतो आणि आम्ही तो आनंद घेतो. हा आनंदी दृष्टिकोन जर प्रपंचाकडे आम्ही ठेवला तर मला सांगा, प्रपंच यशस्वी होणार नाही का? ही 2 हृदय एकत्र आणण्याचा खूप दिवसांनी हे भाग्य मला डबीर बुवांनी दिलंय. आपण सर्व प्रपंची आहोत. उद्यापासून आपल्या प्रपंचाकडे ही दृष्टी ठेवूया. आणि मग मला सांगा, यामुळे जर तुमचे प्रपंच सुखी आनंदी झाले नाहीत तर बुवा तुम्ही कीर्तन बंद करा. अत्यंत मोलाचा असा उपदेश या मूळ पद्यामध्ये केलाय. संसारी कांताची सार जाणे, सती पती लागुनी अति प्रीत करी मानी इतर असार. पंढरीनाथ. घड्याळाकडे बघून पूर्वरंग आटोपता घेतो, कारण कथा सुंदर ऐकायची. एक लक्षात घ्या, कृष्ण रुक्मिणीचं दाम्पत्य जीवन आज प्रतिकात्मक तुमच्यासमोर मी मांडणार आहे. हा प्रपंच मांडताना तेव्हा अगदी कानाच्या जिभा करून किंवा जिभेचे कान करून, कसं म्हणू मी, असं तुम्ही ते आख्यान ऐकायचं आहे. आणि मला क्षमा करायची आहे मांडताना काही चूक झाली तर. जैसा स्वभाव मायबापांचा अशा पद्धतीनं तुम्ही कृपा करायची आहे. तेव्हा हा विश्वास घेऊन पूर्वरंग आटोपता घेतो. संसारी कांताची सार जाणे, संसारी कांताची सार जाणे, संसारी कांताची सार. एक आठवण जागी झाली. बऱ्याच वेळा तुम्ही संगीत रसिकांनी ऐकली असेल, ज्यावेळी मत्स्यगंधा हे नाटक आमच्या अभिषेकी बुवांनी बसवलं त्यावेळी उत्तम यमनाची चाल देवाघरचे ज्ञात कुणाला त्या रामदास कामतांना दिली. त्यांच्यात तोंडून ऐकलं आणि तो इतका यमन प्रसिद्ध झाला, अरे वा रे वा, असा यमन पुन्हा नाट्यसंगीतात झाला नाही. नंतर वासवदत्ता नाटक बसवताना पिळगावकर वगैरे मंडळी पुन्हा अभिषेकी बुवांकडे गेली आणि म्हणाली, तसाच यमन आम्हाला परत पाहिजे. बुवा म्हणाले, तसाच यमन देता येणार नाही. एका अपत्यासारखं दुसरं अपत्य असत नाही. प्रयत्न करतो म्हणून त्यांनी दिलेला हा दुसरा यमन वासवदत्ता नाट्यासाठी. ते पद असं आहे, नित नूतन सहवास तुझा गे, नित नूतन सहवास तुझा
गे नित नूतन सहवास तुझा गे नित नूतन सहवास तुझा गे तुझेच चिंतन करीतो अनुदिन नित्य तुझा मज ध्यास नित नूतन सहवास तुझा गे नित नूतन सहवास किती करावी तुझी प्रतीक्षा किती करावी तुझी प्रतीक्षा सती साधना वाचून भासतो स्वर्ग ही खचित असा कांताची सार जाणे संसारी कांताची सार जाणे गोविंदाचं चरित्र गाताना त्या गोविंदाचे नामघोष करतच सुरुवात करूया. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो